आपल्याला आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये असणारं एक कागदपत्र, एक शासकीय काम, ते म्हणजे रेशन कार्ड. हा आपला व्हिडिओ रेशन कार्ड संबंधीचा आहे. रेशन कार्डमध्ये आपल्याला कडे सप्तरंगीकडे सर्व प्रकारची कामे होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने नवीन रेशन कार्ड बनवणे असो, हरवलेले रेशन कार्ड असो, फाटलेले रेशन कार्ड असो, दुय्यम ते बनवायचं असेल, त्यानंतर नाव समाविष्ट करायचं आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही, नाव कमी करायचं आहे ऑनलाईन ऑफलाईन. त्याचप्रमाणे रेशन कार्डमध्ये ऑफलाईन नाव आहे, म्हणजे रेशन कार्डमध्ये पुस्तकात नाव आहे, परंतु ऑनलाईन नाही आहे. ते ऑनलाईन नसल्यामुळे धान्य मिळत नाही आहे. तर तसे नावसुद्धा समाविष्ट, ते सुद्धा काम आपल्याकडून करण्यात येईल. त्याचप्रमाणे रेशन कार्डमधून नाव कमी केलेलं आहे, पण दुसऱ्या ठिकाणी टाकायला आपण एखादी व्यक्ती जाते, तर तिथे त्याला टाकता येत नाही, कारण का इकडून ऑनलाईन कट झालेलं नाही आहे. तर ते ऑनलाईन कटसुद्धा करून मिळेल. त्यानंतर एखादी व्यक्ती अशी असेल ज्याचं रेशन कार्डमध्ये नावच कुठे नाही आहे, तर तशा व्यक्तीचं सुद्धा रेशन कार्ड करण्यात येईल. त्याप्रमाणेच रेशन कार्डमध्ये नावं जास्त झाली आहेत, तर त्यामुळे का तर त्या कुटुंबाचे रेशन धान्य बंद झाले असेल, तर त्याचासुद्धा पर्याय आपल्याला करता येतो. किंवा त्याच्यामध्ये रेशन कार्डमध्ये नावं जास्त झाली आहेत म्हणून आपल्याला जर भावंडांचं वेगवेगळे रेशन कार्ड करायचं आहे, तर ते सुद्धा आपल्याला करता येईल. त्याचप्रमाणे रेशन कार्ड गावचे असावे की मुंबईचे असावे, हा थोडासा वेगळा विषय. माझं मत असेल गावचे असावे जास्त करून. त्याचे विविध वेगळे फायदे आहेत. एकंदरीत रेशन कार्ड संबंधितची सर्व कामे ही आपल्याकडे केली जातील. रेशन कार्ड ऑनलाईन नसल्यामुळे आयुष्यमान कार्डसुद्धा बनत नाही आहे. म्हणजे जो आपल्याला आयुष्यमान कार्ड 5 लाखाचा विमा कार्ड आहे, तो सुद्धा बनत नाही. त्यामुळे रेशन कार्डमधील ऑनलाईन नावे करायची असतील, तर ते सुद्धा करण्यात येतील. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये अजून एक, की रेशन कार्डमध्ये धान्य चालू नाही करायचं आहे, पण RC नंबर पाहिजे. आणि RC नंबर मिळेल तरच आयुष्यमान कार्ड बनवता येईल. तर तसे सुद्धा काम आपल्याकडे केले जातील. अशा प्रकारची रेशन कार्डची सर्व ऑनलाईन ऑफलाईन कामे हे आपल्याकडून केली जातील. आता ज्यांना रेशन कार्डमध्ये ऑनलाईन नावं ॲड केली असतील, तर त्यांना माहिती असेल, किंवा करायची असतील तर त्यांना माहिती असेल, की रेशन कार्डमध्ये नाव ऑनलाईन हे लवकर होत नाही. ते काही कारणास्तव होत नाही. साईट इश्यूमुळे, साईट स्टाफमुळे, शासकीय जे सिस्टम आहे त्याच्यामुळे. तर अनेकदा आपण जर डॉक्युमेंट्स बऱ्याच जणांकडे दिले असतील, आपल्या रेशन दुकानदाराकडे किंवा आपल्या जो काम करणार असेल त्याच्याकडे, तर झाले नसतील किंवा होत नसतील, तर ते रेशन कार्डचे कामसुद्धा जलद गतीने आपले होणार आहे. कारण का जे 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षे असे विविध कालावधीचे आपले बरेच जणांचे रेशन कार्ड असू शकतात. तर ते सुद्धा केले जातील. त्याचप्रमाणे ऑफलाईन रेशन कार्ड बनलेलं आहे, पण त्याला रेशन कार्ड धान्य चालू नाही किंवा RC नंबरसुद्धा नाही. म्हणजे रेशन कार्ड नंबर 12 अंकी जो रेशन नंबर येतो तो सुद्धा नाही आहे. तर अशा तमाम जेवढ्या काही रेशन कार्डची कामं आहेत हे आपल्याकडून जलद गतीने केले जाईल. जलद का होतील की नाही होतील याचं कारण काय? तर जलद गतीने यासाठी होतील, की सप्तरंगीने आपण स्पेशल याच्यासाठी मुस्कान मॅडम म्हणून हा काम पाहणार आहेत, ज्या रेशन कार्डचंच काम करणार आहेत. तर त्यामुळे त्या सतत त्याच कामामध्ये असणार आहेत आणि त्यामुळे डेडिकेशनने ती कामं होणार आहेत. आणि यासाठी आपण फक्त एका व्यक्तीने ते काम होणार आहे का? नाही. तर यासाठी आपली पूर्ण टीम तयार झालेली आहे. जसं की ऑफलाईन काम असेल तर ऑफलाईनसाठी व्यक्ती, तसं सेटअप आपलं आहे. अर्ज काही भरायचे तर अर्जासाठी सेटअप आहे. ऑनलाईन ऑफलाईनचं कम्युनिकेशन करायचं तर त्याच्यासाठी सेटअप आहे. अशा प्रकारचं ओव्हरऑल सेटअप करून आपण हे या कारणामुळे आपल्याकडून लवकर होतील. लवकर म्हणजे अगदीच एकदम लवकर का? तर अगदी लवकरसुद्धा नाही. रेशन कार्डचं ऑनलाईनचं खास करून, की आपण ज्यावेळेस अपडेट करतो, अपडेट केल्याच्या नंतर एक साधारण 1-1.5 महिन्यानंतर ते पोर्टल मशीनवरती येतं, म्हणजे ऑनलाईन दिसतो. ऑनलाईन दिसल्याच्या नंतर आपण ते फिंगर थंब द्यायचं असं त्या लाभार्थ्याने. ते दिल्याच्या नंतर मग आपल्या पुढील महिन्यापासून रेशन चालू होतं. तर अशा प्रकारचा हा रेशन कार्डची कामं आपल्याकडून होतील. फी किती द्यायची? तर फी सुरुवातीला 1ही रुपया द्यायचा नाही. अर्थात ॲडव्हान्स फी 1ही रुपया द्यायची नाही आहे. आपल्याला फक्त कागदपत्र द्यायचे, ते सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिले तरी चालेल. व्हॉट्सअपच्या माध्यमातून कोणते? जे ऑनलाईनची काही कोणती प्रकारची कामं असतील तर ती. ऑफलाईनची असतील तर ते आपल्याला काही प्रॅक्टिकल ओरिजिनल कागदपत्रेसुद्धा द्यावी लागतील. पण ऑनलाईनसाठी कोणतीही देण्याची गरज नाही. सतत फेऱ्या मारायला होणार नाही म्हणून आपण कॉलच्या माध्यमातून संपर्क करायचा आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या या
ऑफिस टायमिंगवरती आपण स्क्रीनवरती नंबर आपल्याला देण्यात येईल, त्यावरती फोन करायचा आहे आणि आपले कागदपत्र पाठवायचे आहेत. व्हॉट्सअप कम्युनिकेशन आपण 18 तास करू शकता. ते आपल्याला 18 तास सपोर्ट मिळेल, परंतु शक्य करा एकदाच कम्युनिकेशन पूर्ण करा, एकदाच कागदपत्र पूर्ण करा. वारंवार तेच करू नये आणि त्यामुळे आपली लवकर कामं होतील. ओव्हरऑल अशा प्रकारचा सेटअप असल्याने आपली रेशन कार्डची कामं त्वरित आणि जलद गतीने होतील. जर आपल्याला या सुविधा घ्यायची असेल तर आपण नक्कीच आम्हाला संपर्क करू शकता. किंवा आता जर आपल्याला द्यायला जमलं नाही तर आपण लवकरच आपला सीझन, गणपती हा सीझन येतोय, तर त्यावेळेससुद्धा आपण येऊ शकता आणि त्या आपल्या आंबेडच्या ऑफिसला आपण व्हिजिट करू शकता. इथे डॉक्युमेंट्स देऊ शकता किंवा डॉक्युमेंट्स कोणकोणते पाहिजे ही पूर्वतयारी जर आपल्या करायची असेल तर कागदपत्रांची यादीसुद्धा आपण मुस्कान मॅडम यांना व्हॉट्सअप करून त्यांच्याकडून मागवू शकता. आपल्याला जर सुविधा ही उपयोगाची वाटली असेल, खरंच उपयोगाची वाटली असेल आणि आवश्यक असं वाटत असेल तर आपण आपल्या गावच्या इतर नागरिकांना सुद्धा सेंड करा, जेणेकरून त्यांना ह्या सुविधा घेता येतील. कारण का ज्यांची नावं ऑनलाईन राहिलेली आहेत, ज्यांचं अपडेट करणं राहिलेलं आहे, त्यांनाच माहिती हे कशा प्रकारचं अडचणी होत आहेत. धन्यवाद.